नमस्कार. सुविधा मल्टीमीडियाच्या पुस्तक वाचन चॅनलमध्ये मी अद्वैत ऐनापुरे आपलं स्वागत करतो. पुस्तक वाचन चॅनलच्या कथा वाचन ह्या उपक्रमाअंतर्गत आज आपण जी कथा ऐकणार आहोत, ती आहे प्रकाश त्रैमासिकाच्या मार्च 1952च्या अंकात प्रसिद्ध झालेली अचूक भविष्य ही कथा. लेखक आहेत अनंत महादेव सोहोनी. तर सादर आहे कथा अचूक भविष्य. गेले काही दिवस रुद्रभट पुरोहित जवळजवळ निराळ्याच जगात वावरत होते. त्यांच्या आधीच सतेज आणि गंभीर असणाऱ्या मुद्रेवर काही दिवसांपासून अर्धस्फुट हास्य प्रकट होऊ लागलं होतं. त्यांचा मनोनिग्रह अतिशय दांडगा होता. त्यांच्या चेहऱ्यावर गंभीर प्रसन्नतेखेरीज इतर भाव दिसत नसत. आपल्या विशाल हृदयात अगदी सर्वच्या सर्व विचार कोंडून ठेवण्याची शक्ती त्यांच्याजवळ खात्रीनं होती. कधीही यत्किंचितही विचलित न होणाऱ्या रुद्रभटांच्या मुखावर मग हसू कसं? असा कोणता मोठा अत्यानंद त्यांना झाला होता? त्यांच्या हृदयाची अनंत बंधनं झुगारून त्यांच्या मुद्रेवर विलसणारा आनंद खरोखरच असामान्य असला पाहिजे. रुद्रभट पुरोहितांच्या अंगकांतीत व मुखमंडलावरून तेज ओसंडून जात होतं. त्यात कमी काहीच न होता, उलट रोज त्यांची अंगकांती अधिकाधिक तेजपुंज होत होती. मग त्यांच्या तोंडावर स्मित कसं? खास त्यांना कसला तरी अनुभूत आनंद झाला होता. अशी कोणती घटना घडली होती की ज्यामुळं त्यांना हा अगदी परमावधीचा आनंद झाला होता? सध्याचं त्यांचं राहण्याचं ठिकाण, त्यांची राहण्याची जागा आणि राहण्याची पद्धत पाहून कोणालाही असं वाटलं नसतं की रुद्रभट मृत्युंजय भट पुरोहित ही व्यक्ती एकेकाळी प्रमुख शहरातून वास करत असे व रेल्वेत नोकरी करत असे. रुद्रभटांचे वडील अर्थातच आडनावाप्रमाणे पुरोहित होते. रुद्रभटांचं बालपण अगदी एखाद्या आश्रमस्थाप्रमाणेच गेलं होतं. ते जरी इंग्रजी कामापुरतं शिकले होते, तरी त्यांचा संस्कृताचा व्यासंग दांडगा होता. वडिलांप्रमाणेच त्यांनी बराच काळ अध्यापनात घालवला होता. परंतु पुढे केलेल्या अविरत 30 वर्षाच्या रेल्वे नोकरीमुळं त्यांचा संस्कृतीशी संबंध बराच दुरावला होता. रेल्वेची नोकरी म्हणजे उठलं की जायचं कामावर आणि निजावयास घरी परत यावयाचं. रेल्वेच्या नोकरीमुळं त्यांना एका गोष्टीची फार मोठी सोय झाली होती आणि ती म्हणजे प्रवासाची. अगदी रेल्वेच्या या टोकापासून त्या टोकापर्यंत प्रवास बिनखर्चात करता येई. दरवर्षी त्यांची कुठे ना कुठे यात्रा निघावयाचीच. हिमालय ते कन्याकुमारी 12 ज्योतिर्लिंगांची त्यांनी दर्शनं घेतली. चारी धामाच्या यात्रा त्यांनी यथासांग केल्या. सर्व प्रमुख धार्मिक स्थळी तर ते गेलेच, पण अगदी बारीक सारीक स्थळंही त्यांनी सोडली नाहीत. ह्या व्यतिरिक्त इतरही ऐतिहासिक प्रेक्षणीय स्थळं त्यांनी पाहिली. नोकरीच्या 30 वर्षाच्या काळात त्यांच्या आयुष्यात अर्थातच बरेच बदल झाले. नोकरी लागल्यावर काही कालानं त्यांच्या वडिलांनी या जगाचा निरोप घेतला. त्यांनी मध्ये थोडा काळ गृहस्थाश्रमाचा आश्रय घेतला होता, पण ते गृहस्थाश्रमात विशेष यशस्वी तर ठरले नाहीतच, पण ते परत ब्रह्मचर्याश्रमात ढकलले गेले. त्यांची पत्नी आणि नवसायासाने त्यांना प्राप्त झालेली कन्या या दोघीही पुरोहितांना सोडून पाठोपाठ देवाघरी चालत्या झाल्या. या सर्व गडबडीत रुद्रभटांना कसा कोण जाणे, पण ज्योतिष्याचा अतिशय नाद लागला. त्यांना ज्योतिष्यशास्त्राच्या अभ्यासापुढं काहीच सुचेना. हजारो कुंडल्या अन शेकडो पंचांगांच्या पसाऱ्यातून सुटून जेवावयास, खावावयास, उठावयास फुरसत मिळेना. ठराविक ग्रहाच्या ठराविक हालचालीचा परिणाम म्हणून ठराविक घटना पृथ्वीवरील मानवजातीमध्ये घडत असतात, हा त्यांचा सिद्धांत होता व तो त्यांना सिद्ध करावयाचा होता. व त्याच दृष्टीनं त्यांचा अभ्यास अगदी कसून चालला होता. कोणते ग्रह कोणत्या स्थितीत आले असता कोणत्या घटना घडतील याचा त्यांना शोध लावायचा होता. नोकरीचा त्यांना अगदी संताप येई, पण कोणते ग्रह कसल्या स्थितीत कोणत्या स्थानी आले कोण जाणे, त्यांना नोकरी सोडण्याची विपरीत बुद्धी झाली नाही. त्यांनी उरलेली 4-5 वर्ष कशीबशी नोकरी केली व त्यामुळे मिळणाऱ्या पेन्शनमुळे त्यांच्या पुढील आयुष्याला आर्थिक स्थैर्य प्राप्त झालं. लोक काय,
हस्तसामुद्रिकाच्या अगदी निव्वळ थापा ऐकून सुद्धा त्याला पैसे देऊन मदत करतील. पण ज्योतिष्य शास्त्रात संशोधन करणाऱ्या येडप्पाला कोण दारापुढे उभं करणार? कोण देणार थारा? फार बरं झालं त्यांनी पेन्शन मिळेपर्यंत पूर्ण नोकरी केली. त्यांनी नोकरी संपताच आपलं सर्व बिऱ्हाड, होतच काय म्हणा पंचांग पुस्तकाशिवाय, ताबडतोब गावी नेलं. इतर सर्व सारवासारव निर्वानिरव केली आणि आपल्या गावी आपला आश्रम स्थापन केला. त्यांच्या गावी आल्यावर मात्र त्यांना आपलं सारं लक्ष आणि तन मन धन आपल्या ज्योतिष्याच्या अभ्यासावर केंद्रित करणं शक्य झालं. त्यांच्या मागे सांसारिक पाश आता काहीच नव्हता. बायको मुलगी गेली ही त्यांना अगदी इष्टापत्तीच वाटल्याखेरीज राहिली नाही. पेन्शनची रक्कम दरमहा आपल्या खात्यावर चढवावयाचं काम त्यांनी एका बँकेच्या छोट्याशा शाखेच्या स्वाधीन केलं. दर महिन्याला एकदा त्यांना बँकेत जावं लागे व त्याच दिवशी ते आपल्या गरजेच्या सर्व वस्तू आणून टाकत असत. स्वयंपाक ते स्वतःच करत, आपलं धुणं स्वतःच पिळून टाकत, देवदर्शनाकरताच फक्त ते बाहेर पडत. आपली दिनचर्या त्यांनी अगदी ठरवून टाकली. ती ठराविक दिनचर्या ते अतिशय काटेकोरपणे पाळत. त्यांनी आपल्या अभ्यासाचा विषय सर्वांना सांगितला होता. कठोर तपश्चर्येशिवाय सिद्धी प्राप्त होत नाही हे त्यांचं मत होतं. कधी कोणी त्यांच्या प्रमाणाबाहेर मेहनतीबद्दल बोलू लागल्यास ते वरील उत्तर देऊन त्याचं समाधान करत. बहुतेक सर्वच त्यांच्या अभ्यासाविषयी उदासीन असत, पण काहींचं समाधान त्यांच्या ज्योतिषाच्या सिद्धांतानं होत नसे. कोणी त्यांच्या ज्योतिषावर विश्वास ठेवावयास तयार नसत, पण त्यांच्याशी ते कधी वादविवाद करत नसत. फार तर म्हणत, आपल्यात अगदी मुळातच मतांतर आहे, वादाने फक्त कंठशोष होईल. अशा प्रकारे रुद्रभटांची तपश्चर्या चालू होती. ते अभ्यास अगदी सविकल्प समाधी लावून करत असत. विशिष्ट ग्रह विशिष्ट दशेत विशिष्ट वेळी आल्यास विशिष्ट घटना विशिष्ट स्थळी घडतात. ते कोणते ग्रह, त्याची कसली दशा, कोणत्या वेळी काय घटना कुठे घडेल इत्यादीचा अभ्यास ज्योतिष्य शास्त्र सागराच्या अगदी तळापर्यंत जाऊन ते करत असत. या शास्त्रोदधीत बुडी मारल्यावर व त्यांचं मंथन केल्यावर त्यांना त्यातील रत्न हाती लागणार होती. रुद्रभटांच्या शब्दात सांगावयाचं म्हणजे त्यांना सिद्धी प्राप्त होणार होती. अशा प्रकारे भविष्य जाणण्यास्तव ज्योतिषाचा अभ्यास रुद्रभट करत होते. तपश्चर्या पूर्ण होता क्षणीच त्यांना भविष्य अगदी अचूक वर्तवता येणार होतं. त्या सिद्धीच्या क्षणाची ते अहोरात्र प्रतीक्षा करत होते आणि रात्रंदिवस तिचं आवाहन करत होते. आणि थोड्याच दिवसांपूर्वी त्यांना सिद्धी प्राप्त झाली होती. त्यांना आता भविष्य अगदी अचूक वर्तवता येणार होतं. धन्य तो दिवस, धन्य तो क्षण. त्यांना त्या क्षणापासून कुठले ग्रह कुठल्या स्थितीत आले असता, काय घटना घडेल, केव्हा घडेल, कुठे घडेल वगैरेचं ज्ञान होणार होतं. त्या दिवसापासून त्यांना इतका आनंद झाला होता की तो त्यांना आपल्या अंतःकरणात दडवून ठेवता येत नव्हता व त्यांच्या चेहऱ्यावर सदा मंद स्मित झळकू लागलं. त्या दिवसांपासून त्यांनी आपल्या सिद्धीचा पडताळा पाहण्यास सुरुवात केली. अर्थातच सर्व बाबतीत त्यांचं भविष्य 100% सत्य ठरू लागलं. अगदी घरगुती प्रश्नांपासून तो अगदी महत्वाच्या सरकारी निर्णयांपर्यंत सर्वच बाबतीत त्यांचं भविष्य तंतोतंत खरं ठरू लागलं. शेजारच्या रमा काकूंना त्या सोमवारी बाळंत होऊन मुलगा होईल किंवा गणपुले सावकाराची तान्हू मांगावरची चाललेली हायकोर्टातील केस त्यांच्यावर उलटेल, सिकंदराबादेच्या येत्या शनिवारी होणाऱ्या रेसमध्ये अमुक अमुक घोडे जिंकतील अशी अनुमाने ते काढत. ते आजकाल गावात चौकशा करत हिंडत आणि आपलं अनुमान खरं ठरलेलं त्यांना कळलं की ते अतिशय आनंदित होत आणि द्विगुणोत्साह होतसा ते घरी परतत. एके दिवशी त्यांना एका अपघाताची बातमी लागली आणि दुसरे दिवशी ऐकतो त्यांना समजलं की तो अपघात खरोखरच झाला होता आणि त्यांना अगोदरच समजलं होतं त्याप्रमाणे अगदी बरोबर 16 माणसं ठार झाली होती. अगोदर यत्किंचितही कल्पना असती तर अपघात खात्रीनं टळला असता असं कित्येकांचं मत पडलं. अरे रे, रुद्रभटांचं मन त्यांना खाऊ लागलं की अपघाती प्रसंग अगदी सहज टाळण्याजोगा असून त्या दृष्टीनं त्यांनी प्रयत्न केला नाही. हे सिद्ध लोक मोठे विचित्रच असतात.
रुद्रभटांनी ठरवून टाकलं होतं की स्वतःच्या फायद्यासाठी शक्यतो सिद्धीचा उपयोग करावयाचा नाही. त्यांना रेसेसमध्ये अक्षरशः लाखो रुपये मिळवणं अगदी सहज शक्य होतं, पण त्यांनी तसं केलं नाही. मग त्यांना असा विचार पडला की मानसिक आनंदाचा उपभोग घेण्याखेरीज कशालाच त्यांची सिद्धी उपयोगी नाही काय? निदान निरपराध लोकांचे प्राण तरी वाचवलेच पाहिजेत. नाहीतर काय त्या सिद्धीचा उपयोग? त्यांनी मनाशी ठरवून टाकलं की अपघाताचे प्रसंग टाळावयाचेच. त्यांना एक दिवस कळलं की एक म्हातारा भर रस्त्यावर एका मॅक ट्रकच्या धक्क्यानं पडून मरणार व मोटर तशीच पुढे जाणार. त्यांना बालंबाल खात्री होती की आपण हा अपघात नक्की टाळू शकू. रुद्रभट, मृत्युंजय भट पुरोहित दुसऱ्या दिवशी सकाळी उठून वेळेवर त्या रस्त्यावर गेले. अगदी सकाळी 7ची वेळ. रहदारी जवळजवळ नव्हतीच. योग्य वेळी एक म्हातारा तिथं आला. अगदी अचूक भविष्य. थोड्याच क्षणात दुरून मॅकचा आवाज येऊ लागला. रुद्रभटांनी पाहिलं तो ते धूळ वेगाने येत होतं आणि तो म्हाताराही चक्रमसारखा त्याच वेळी रस्ता ओलांडू लागला वाटतं. अगदी अचूक. रुद्रभट ओरडले आणि धावले आणि अरे रे! धक्का फारच जोरात बसला. ते एकदम पडले मागं. त्यांचा आत्मा चिरंतनात विलीन झाला. ती भुरकट रंगाची मॅक ट्रक न थांबवता निघून गेली होती.